तो डोक्यात पडला दिसतोय का? धीरे धीरे प्यार को बढ़ाना है. अशी भारी डाळ केली ना, झाकून ठेवते म्हणजे झाकल्याने कसं आहे ना, डाळ एकदम भारी आणि चवदार होती, मस्त नाही का? अगं बाई, काय रे बाबड्या? शांताबाई, हा चहा केला का नाही? प्यायला मला बरं आला बाबा ऐन टायमाला. मग तो ठेवला नाही का मला इथं? हा ठेवलं, मग काय झालं मग? मग चहा कर ना. आणि चहा काय सकाळी उठसूट चहा द्यायचा काय तुला प्यायला? मग मार्केट कशाला आहे? मला काय थोडं जरा लांब उभा राहावा, असं चिटकून उभा नाही राहावा. नाही, मला पहिल्यापासून सवयच आहे तशी. तिथं कामाला जाईल का तिथं मी असंच करत असतोय. बाहेरला चिटकतो काय? नाही बाहेर नाही तरी 4 फूट अंतर कमी. हा का? हा करते का मग चहा कर तुम्हाला? बरं चहा कर, तुला बाहेर रस्त्यावर जेवायला काय केलं? जेव्हा आता चहा मागवतो, वरून जेवायला मागवतो. मग आता चहा झाल्यावर नंतर जेवायला नको दुपारी. अरे त्या बायकोने डबा द्यावा, तिचे काय जीवावर 4 चपात्या लाटायच्या. मग बाईक मारला गेलेली. तू काय खाऊन पण मी तुला बोली करताना. आणि मग पहिलीच बोली झालेली आपल्या होती. मग काय हो, जिथं जाईल का तिथं जेवायला खावायला मला भेटलं पाहिजे सगळं. तिकडं बोली झाली, तुम्ही माझ्यापाशी बोली झाली का? आणि मग कधी बोलला तुम्हाला? तुला ध्यानातच नसतं. ध्यानात नाही, चांगलं ध्यानात आण. सगळे जागवून द्या मग, तेव्हा भटकत नाही इकडं तिकडं. चहा कर लवकर. बरं चल बस तू तिथं बसतो. हा लवकर हो. जाऊ म्हणजे दवा घ्यायचा. बस जाय. बरोबर जातो, ये लवकर. भाई हे एक बाबडे आहे, चहा दे म्हणतो. फुकाटचा चहा झाला 10 रुपयाला कप, आणि रोजचे 10 रुपयाने हिशोब केला द्यायचा तर 300 रुपये महिना होईल या बाबड्याचा. अरे देवा, आता मी काय करते, याला 2-3 दिवस देते चहा, आणि नंतर असा पातळ चहा देते पाण्यावाने. बाबड्या आपाप म्हणून नको चहा करता बाई, करते याला चहा. अगं बाई आला का परत? चहा हा उरायला ना, उरायला समजशील काय होतं लय असं तिसरे चहा बाई. अरे मी कधी खुश राहते बाबड्या. मेल्या काय येतं सांगा, मग आयतर खायचं प्यायचं मज्जा मारायची. अरे वा, मग पुढे चहा देते ना चहा. काय बोललेलं आहे तू? तर बस बाहेर. कवर आता? अरे बस ना, आणते ना. आता मला काय जमत नाही का ना काय कामाचं बसलं बाहेर. हो तू बस तर खरी, 5 मिनिटात चहा आणते तुला. लय तलब झाली मला चहा. अरे ते गॅस थोडा संपत आला, त्याच्यामुळे हळूहळू चालला चहा. बरं बरं, ये लवकर. येते. शांत बाई. हा वय पुढे आले मी. बाई हे बाबडे आहे ना, लस खुश दिसू राहिला का मला, पण काय भानगड आहे. बाबड्याला मला चहा द्यायचा. बाबड्या लय खुश आहे बाई. काय रे शांताबाई? काय नाही का? हा ते वॉचमॅनला तू घरात किचन पर्यंत आणते. काय झालं मग? वॉचमॅन ठेवला मी त्याला. अरे लोक नाव ठेवेल ना तुला. हे काय असलं नाव ठेवायचं? काय त्याला पगार देते का? फुकट देतो का? अरे पगार देते, पण ते वॉचमॅन आहे ना, घरापर्यंत काय काम नाही त्याचं यायचं. येई ना जाईना. तुला काय प्रॉब्लेम? मला प्रॉब्लेम आहे, तुला काय प्रॉब्लेम? अरे तुला डोकं काय का नाही? हा डोकं काढतील. 17 जणांसमोर बोलायचं, त्याचं काय तू? अरे 17 जणांसोबत नाही बोलत, ते माझा बिझनेस आहे, मी काम करते तसं. तुझा बिझनेस आहे, पण ऐक माझं, असलं ना वॉचमॅनला घरात आणून द्यायचं नाही. काय पण होऊ शकतं, लोकांचा काही भरोसा नाही आपला. अरे तू भोळी खूप. तू ऐक माझं, लोक चांगले नसतात. अगं कोणी जगात भोळ नसतं येडे आजकाल. कोण नसतं भोळ, समजलं ना? काही खरं नाही बाबा, तो डोक्यात किती पण टाकलं ना काही येणार नाही. तू ऐक माझं. मग तुला म्हणण्याचा उद्देश काय आहे? माझं म्हणण्याचा उद्देश आहे, त्याला किचन पर्यंत येऊ नको दे. ते गरीब माणूस आहे, गरीब माणसाचा काही भरोसा राहत नाही. अगं तूच ना सईकडे गाव भर सांगशील त्याचं मा काय आहे म्हणून. तू जाशी दिसती मला दुसऱ्यापणा करणार. अरे शांतबाई, तसं मी काहीच करते, तो भल्यासाठी बोलते तुला. अगं सगळेच माणसं आहे ना तसे नसतेच नेहा. तो चष्मा बदल येऊ, समजलं ना? हा आता याच्यात माझ्या चष्म्याचं काय आलं? काय आलं म्हणजे? तू काय आले काय तसं दिसते काय? मी तसं नाही बोलले शांताबाई. मग कशी बोलते तू? मी एवढं सांगते तुला, एवढं किचन पर्यंत येऊ नको दे. काय चहा पाणी काय ते काय पामावं लागलं का काय? नेहा हे बघ, बोललं का सगळं काही तेच नसतं, समजलं ना? समजून घे जरा माझ्या भावना. तू मला काय म्हणायचं, मी तुझ्या नाईच्या ठिकाणी आहे आणि तुला आहे ना मला शोभत नाही असं बोलायला. ठीक आहे शांताबाई, तुला चहा द्यायचं पाणी द्यायचं बाहेरच्या बाहेर दे. तू घरात नको बोलव. बरं ते मी पाहिजे माझं घर, मी काय करीन, समजलं? त्यापर्यंत नाही आलं माझं. तू काय ऐकणार नाही, हेच जाते मी. आज आहे कुणी यावा. बाबड्याला घरात कशाला घेती, बाबड्याला घरात कशाला घेती? अगं बाई ते तर घरच्या माणसासारखं आहे आपलं. एवढा चांगला आहे ते बाबड्या. लोक अशी कमून नाव ठेवतात गाड्या. नेमकी बाबड्यात तर काही फळत नसेल ना. मी बाबड्याला विचारते, लोक तेव्हा कमून जळत आहेत. मायला कुणी येतंय शेंगाने येतंय. आज मालकीन बाईने मला शेंगासाठी ठेवला इथं राखण शेवग्याच्या झाडाला. काय करतो? अरे आली काय?
हा आले ना. अरे मला आहे ना भाजीला शेवगा शेंगा लागत होत्या. तुला हा. ए भाऊ मालकीला डेंजर आहे भाऊ. अरे कर ना माझ्यासाठी काहीतरी. काय करू आता सांग बरं तुझं आता काय भाऊ. तुझ्याच हातात आहे ना, तुला इथं ठेवलं मानल्यावर काय. तुला दुसरं काही मागता येत नाही का रे. म्हणजे हा? काय मागायचं. नेमकं आज तिने ना मला इथं शेवगे शेंगाला तिथं राखण ठेवलंय मला. हो आणि तू नेमकं ते शेंगाच मागू राहिलीस नेमकं. मग काय करू, भाजीलाच काय नाही म्हणून म्हणलं तू इथं असशील तर मागाव तुलाच. गाणं बिणं म्हण ना एखादं. तूच म्हणा आता, तुझा आवाज भारी माझा. आय लव्ह यू प्यार करो झूम झाला मला प्रेम झाला मार डाला मुझे मार डाला. आय लव्ह यू प्यार करो झूम झाला मला प्रेम झाला. झाला मला प्रेम झाला. झाला का रे. बरं देतो का आता शेंगा. निकिता एक गाणं म्हण मग तुला शेंगा देतो मी. मी वय हा बर म्हणते. याचं टोन बघून तर कोणतं गाणं सुचत नाही बरं का. काय म्हणली. काही नाही, ते म्हणलं तू लय भारी दिसतो ना त्याच्यामुळं. असं का. कोणतं गाणं तुझ्यासाठी असं स्पेशल म्हणून ते म्हण ना. ते मी जरा आठवते नाही का. तू ही अब दुनिया मेरी जहान है रब का शुक्राना सांसों की करार में बहार है रब का शुक्राना. म्हण ना. आज कसं हे गाणं. ते नवीन गाणं आहे रे तुझ्यासाठी, नवीन म्हण. चांगलं म्हण ना. भारी भारी. थांब म्हणते. म्हण मी बरं. कशाला आरशात पाहू. पुढं काय. मीच माझ्या रूपाची राणी ग मीच माझ्या रूपाची राणी ग मी कशाला बंधनात राहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग. असं आहे ते गाणं. हा, तुझं रूप तर लयच भारी. मग किती भारी. हा सजनाच्या मिठीत होतय पहाट फुटतय तांबड हळूहळू दिवसाचं कोंबडं अरवायचं सोडून डोळ्यानं करतय गुलू गुलू. दिवसाचं कोंबडं अरवायचं सोडून डोळ्यानं करतय गुलू गुलू. सजनाच्या मिठीत होतय पहाट फुटतय तांबड हळूहळू दिवसाचं कोंबडं अरवायचं सोडून डोळ्यानं करतय गुलू गुलू. सजनाच्या मिठीत. बरं ऐक ना. दिन शेवगा शेंगा दिन तेवढ्या मला. दिलत ना बांधून ठेवलं ना तिथं. ठेवलं का. हा बर चल मग मी जाते आता एवढ्या घेऊन. बर का. काय परदेशीन का. येईन ना. हा हा. काय पाजला. हा तू असताना मग काय. हा आता तुला आहे ना पुढच्या वर्षी पिरू दिन काढू ना. फिर देतो का. हा बरोबर हा चालेल. आता शेंगा घेऊन जाय. येते मग मी परत. हा ये मग. हा बरोबर बाय. बाय टाटा. आईला पोरगीला भारी होती राहू या. धीरे धीरे प्यार को बढ़ाना है हाथ से गुजर जाना है धीरे धीरे प्यार को बढ़ाना. ऐक तो तुझा वॉचमॅन नाही का. हा त्या मुलीसोबत फिरतोय. तुला दाव तुम्ही डोळ्यांनी बघितलं तिला. वॉचमॅन. तुझा वॉचमॅन मुलीसोबत फिरतोय आणि तुझ्या रानातल्या त्या शेवग्याचा असतात ना त्या शेवगाचं काय म्हणतात त्याला. शेंगा ते देत होतं तिला तोडून तोडून. सण मी डोळ्याने बघितलं. अजून म्हणत होता की ते काय म्हणतात पेरू पण देणार आहे तिला. हा का. तू चाल तुला दावते. म्हणजे मी घरची मालकीन मला विचारलं नाही या बाबड्याने काय नाही आणि तिकडं बस लोकांना वाटितो. चल म्हणते चाल मी तुला दावते. खोटं नाही ना काय. अरे छप्प चल. मस्त आला बरं का शेवगा आता एकदम भारी. मालकीन बाई खुश झाली असताना आपण इथं राखण करतो म्हणतो. अरे मेल्या तुला काय फुकटचा पगार दिला का. काय रे शांताबाई. तुला चहा दे तुला जेवण दे. हा मला काय वरून पडत का बाळातून. काय कमी पडलो मी. ती पोरगी आली होती तिला शेंगा दिल्या तू तोडून. तुला लाज लज्जा काय आहे का नाही रे मेल्या. कोणती पोरगी. कोणची पोरगी काय मला सांगितलं. तिचं काय कधी. काय का ती म्हणजे. मग घे बर तू शपथ. कोणाची तुपली शपथ होईल. अरे जरा वर्षाला घाबर बाबड्या खोटं बोलायचे खात राहते मी आल्या. आणि मी तुला डोळ्यांनी बघितलं त्या मुलीसोबत. तू गाणं म्हणत होता. हिचं नको काय बी ऐकू हे बाया ती पण गाणे म्हणत होती हिंदीमध्ये. हा का? आणि आपण मराठीमध्ये गाणे एकदम भारी भारी गाणे म्हणत होते. दोघी मस्करी चालली होती यांची. बाबड्या तुला मी सांगायचं तुला जर नाही तर कामाला व्हायचं असेल हा तर तू काही कुटाने करू नको.
अरे मी तर चेक गेलोच नाही कुठंच. अशा पुरीला हुळहुळून सोडलं तू येईन ना माझ्या घरी लोक अरे भांडायला. कुठं ओळख केलाय पुरीला? पुरी तरी दिसतात का तुला? सांगितलं ना मला येईन. तिचा गाय कधी ती डोक्यावर पडलेली दिसत वाटतंय. ते आपल्यात भांडण लावून देईल. डोक्यावर कोण पडलेली होतं? डोक्यावर पडलेलं दिसतंय का? हा हे काय बघ. शांताबाई? माझा तिच्यावर आहे ना 101% भरोसा आहे. ती पुरी काय खोटं बोलणार नाही नेहा, समजलं ना. अरे मालकीनबाई तू आहे ना तिला खपत नाही म्हणून ती अशी भांडण लावायला येते ती इथं. अरे बाबड्या तू खरं सांग ना तर तू असं चपलाने तोंड फुडीन ना मी. चपलापर्यंत जाती काय लगेच? हा जातेच मग. माझ्या इथलं शेंगा काय फुकट आहे का? 10 रुपयाच्या 2 शेंगा ऐकत्यात. अरे पण कुणी आलंच नाही शेंगा द्यायला तर कसं काय तू बोलत म्हणते काय नू? अरे शांताबाई मी डोळ्याने बघितलं. अशी चालत गेले तिथपर्यंत. आणि तिला काय मिळालं काय? कुत्रा चावला का मग मला सांगायला यायला? तो पाहिलं का तुझ्या डोळ्याने? मी नाही पाहिलं पण मी तुला लहानपणापासून बघते. तू बघातीस मत झालामली तशीच बघातीस तू. ते नाही म्हणत मी तुला. पण तू डोळ्याने मला बघितलं का तू कोणती पोरगी आली शेंगा तिला दिल्यात म्हणून? औ ते सगळं खरं आहे. जवळ पाहिलं मग तुला असं सपाटा दाखीन ना मग. हा मग सपाट दाखव मग चालन ठीक आहे. न विचारताय ना मला असे काही कुठाने करायचे नाही सांगते तुला. तू शांताबाई ना टेन्शनच घेऊ नको. इथून पुढे ना हा. तुला विचारून कुठाने करीत जायचं मी. हा कुठाने करीत जाईन ना. हा तुला विचारू. कुठाने? मग कसले कुठाने? आता काय म्हणली होती तू? म्हणजे मला म्हणायचं काय की तुला जे काही द्यायचं घ्यायचं मी मालकीण आहे. घरदाराची पूर्ण वावराची सगळ्या यायची. तुझी पण मालकीण शांताबाई आहे. मपली मालकी समजलं? आहे ना आहे ना. तुला महिन्याला पगार देते. जर असं वाटीत निघला माही वाट लावली ना तू तर मी तुही वाट लावीन. मपली वाट. हा मी शांताबाई तुही वाट लावीन. समजलं? बरं इथून पुढे तुला विचारून त्याचा जाईन भाऊ. मग बस का? तुझा अर्धा पगार कट. अर्धा पगार कट. कट असं कट म्हणतात का याला? असं कट म्हणते त्याला. हा नाही दिसत आहे. कटच आहे. फुगिरी जागरी मारणारच नाही शांताबाई आहेच तिच्याकडे एवढं सगळं. बरं बरं चल मग पगार देते. राहिलेला तेवढा पगार कर बाई. चल चल तू पगार देते आणि तुला हा. कामावून काढून टाकते शांताबाई. चल हा चल चल परत का काय लपड्या कुटाण्याच्या भानगडीत पडू नको मग कोणाच्या. ते मी पाहिन आता. पाहिन म्हणजे मला काम काढून मग मी काय करणार आहे? मग कोणा संग लपडा करशील? मी पाहिन. चल देते तुला चल. पगार. काय म्हणली शांताबाई तू? असे काय कुटाने लपडा भानगड आहे ना करायच्या नाही. मग कुठं नको करू मग तो सगळं करू काय मी लपडे? अगो बाई म्हणजे मी तुला काम आहे तुला आणि माझ्या संग लपडा करायला निघला का तू? मग आता तू तर म्हणतेस कुठं लपडे बिपडे काय करू नको. तुला सगळं करू काय मी लपड? अरे मी माझी जिम्मेदारी तुझ्यावर होती ना तुझ्यावर. इकडे इकडे सांगितलं होतं तुला मी. असलं राहतं. अजून घे घरात आणि देच्या. चालले मी. हा ना बाई मी आता बरोबर सांगत होती त्याच्या पुढं पुढं करू नको. चल पगार कर मग आपल्याला. चल देते तुला पगार. चल जाते बाबा मी.